राम राम मंडळी, आज आपण विहिरीवर आलेलो आहे पवायला. तर आपण पोहून घेऊ. तोपर्यंत तुम्ही गावाकडच्या विहिरीत पवायला तुम्हाला मजा येते का स्विमिंग पूल मध्ये ते तुम्ही कमेंट करा. विहिरीवरून पोहून आल्यावर आपल्याला हे भरण्याचं काम लागलेलं आहे. तर आपण कांदा भरतोय. तुम्ही जसे की पाहू शकता इथं हा थोडासा कांदा आहे, त्याच्याकडे ही कडवळ आहे आणि त्याच्या मागच लिंबुनीचा बाग आहे. अशी आपण शेती करतोय. मी पण मित्रांनो तुमच्यासारखंच पुण्याला कामाला होतो, पण तिथं काही मन लागत नव्हतं जास्त, त्यामुळे इथे येऊन शेती करायला लागलो आणि हळूहळू इंस्टाग्रामला बघून किंवा प्रेरित होऊन थोडीशी चांगल्या प्रकारे शेती करू लागलोय आणि शेती उत्पन्न सुद्धा चांगल्या प्रकारे देत आहे आणि इथून पुढे देणारच आहे. मंडळी, हा तुम्ही समोर पाहताय तो लिंबुनीचा बाग आहे. फक्त 70 झाडं आहेत, पण ह्याच 70 झाडांनी इतकं भारी काम केलंय सांगू शकत नाही. तुम्ही पाहत असाल की लिंबाला अजून सुद्धा एवढी थंडी असून सुद्धा 30 रुपयाचे बाजार सध्या आहेत आणि इथून मागे सुद्धा चांगले बाजार भेटल्यामुळे ह्या वर्षी लिंबुनी परवडलेली आहे आणि इथून मागे सुद्धा परवडत होती. लिंबुनीच्या आतमध्ये इतकं भारी शांत आणि थंड गार वातावरण आहे, कारण आपलं वर शेततळ आहे, त्याच्यामुळे त्याचं गार पाणी आपण इथं दिल्यावर झाडं सुद्धा एकदम हिरवेगार येतं. फक्त खालच्या फांद्या तुम्ही पाहिल्या असत्या त्या आपल्या जळालेल्या आहेत, त्यामुळे त्या तशा दिसतात. पण वरच्या बाजूनी किंवा साईडच्या बाजूने आपण बघू, तिथून तुम्हाला चांगली लिंबुनीची झाडं दिसतील. आता जास्त ऊन आहे त्यामुळे झाड चमकत आहेत आणि तुम्ही हिरवेगारपणा झाडाचा पाहू शकता कशा प्रमाणात आहे. मित्रांनो, आपलं भरणं कांद्यावरचं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण लिंबुनीच्या झाडांवरती पाणी लावून दिलं आणि आता हे आपल्याला कॉक जोडायचे आहेत शिमला मिरचीच्या झाडांसाठी. इथून आपल्याला ठिबक करायचंय, त्याच्यासाठी आपण कॉक जोडतोय. तर हे आहे ते आपले इथं फल पाडण्यासाठी. भरपूर ताकद लावावी लागते. हात दुखायला लागला माझे, एवढे निम्म्यातच जोडले, थोडस जोडले. तर पाहू आज होईल किती वेळ लागतो याला आणि पुढे जाताना आपल्याला काय काम आहे ते पण तुम्हाला दाखवतो. आपण जे लिंबुनीला पाणी सोडलं होतं ते या 3 वाफ्यापर्यंत आलेलं आहे आणि आता लाईट गेलेली आहे. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आपलं भरण्याचं काम झालंय. कॉक पण लावलेत. आता थोडंसं गवत घ्यायचं आपल्या करडांसाठी आणि आपल्याला घरी जायचंय. भेटूया आपण पुढच्या
व्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत धन्यवाद.